दिवसाची सुरुवात यशूबरोबर. एका ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी एका ठिकाणी अशी लहानशी शेड केलेली आणि त्या ठिकाणी 2 खूप मोठे मडके ठेवले होते. म्हणजे आपण ते रांजण म्हणतो. ते ठेवले होते. पाण्याने भरले होते आणि खाली काही प्लास्टिकचे ग्लास त्यांनी ठेवले होते. आणि ज्या माणसाने किंवा ज्या समाजाने ते ठेवले होते, त्या समाजाचं जे धर्माचं एक वचन त्या ठिकाणी त्यांनी लिहिलं होतं. आणि ते पाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना तहानलेले आहे त्यांना फुकट ते पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी ठेवलं होतं. आणि ते बघून मी असा विचार केला की अरे हे मलासुद्धा करायचं होतं. आणि माझ्या मनामध्ये सुद्धा ते आलं होतं. ती आयडिया मलासुद्धा आली होती. माझ्या मनातसुद्धा हा विचार आला होता की मी असं करायला पाहिजे. परंतु ते माझ्या हातून झालं नाही आणि ते शेवटी तसंच राहिलं. तो आपण बऱ्याच चांगल्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या मनामध्ये असतात. परंतु आपण ते करायचं पुष्कळदा विसरतो. मनामध्ये येतं आपल्या, परंतु आपण ते करायचं बऱ्याच वेळेस आपण ते विसरतो. कधी-कधी आपण ते कृतीमध्ये आणत नाही. बघा, कधी कोणाला तरी फोन करून त्याची विचारपूस करायचा आपण ठरवतो, पण ते काही होत नाही. कोणतरी आजारी आहे आणि मला त्यांना भेटायला जायचं आहे. आपण विचार करतो, प्लॅन करतो, परंतु ते माझ्याच्याने होत नाही. मला कोणासाठी तरी प्रार्थना करायची असते, परंतु मी त्याला सांगतो, हो मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन, परंतु माझ्याकडून ते कधी-कधी होत नाही. कोणाला तरी 2 धीराचे शब्द मला लिहून पाठवायचे, की तो संकटात होता किंवा दुःखामध्ये होता आणि मला धीराचे शब्द त्याला लिहून पाठवायचे होते, पण ते माझ्याच्याने झालं नाही. आणि अशा पुष्कळ गोष्टी आहेत की जे आपण ठरवतो, पण ते करायला मग आपल्याला वेळ मिळत नाही किंवा आपण ते करत नाही. पुष्कळ लोकांना माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे तारण आहे, परंतु आपण त्यावर विश्वास ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो, परंतु ते ठरवण्याचं काम, विश्वास करण्याचं काम पुढे पुढे ढकललं जातं. आपला विचार चांगला आहे, पण तो जर कृतीत आणला नाही तर त्याचा काही उपयोग नाही. आपण नेहमी म्हणतो की आपण देवाच्या अधिक आणि अधिक जवळ जायला पाहिजे, देवाच्या सानिध्यात राहायला पाहिजे. हा विचार चांगला आहे, आपण तो विचार करतो, पण त्यासाठी आम्हाला रोज पवित्र शास्त्र वाचावं लागणार आहे, रोज प्रार्थना करावी लागणार आहे, रोज त्याच्या वचनावर मनन करावं लागणार आहे. पण तेच आम्ही करत नाही. आम्ही फक्त विचार करतो की देवाच्या जवळ राहायला पाहिजे, देवाच्या सानिध्यात राहायला पाहिजे, देवाच्या जवळ असणं खूप महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी लागणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करत नाही. आज विचार करा. बघा, याकोबाच्या पत्रामध्ये याकोबाचं वचन असं म्हणतं की जर आम्हाला माहीत आहे की ही चांगली गोष्ट आहे, पण जर ती आम्ही करत नाही तर ते पाप आहे. आज विचार करा की आज मी काही करायचं ठरवत आहे का? मला काहीतरी चांगलं करायचं आहे का? आज मी कोणासाठी तरी प्रार्थना करणार आहे का? आज मी कोणाला तरी भेटायला जाणार आहे का? आज विचार करा. आमचं रांजण किंवा आमच्या बरण्या किंवा आमची मडकी चांगले करण्याच्या विचाराने पूर्ण भरलेली असेल, पण ती कृतीत आणत नाही तर त्याचा काही उपयोग नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचं पत्र, ह्याचा 4था अध्याय आणि 17वं वचन. जेम्स चॅप्टर 4 अँड वर्स 17. चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे वागत नाही त्याला ते पाप आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.